भातकुली तालुक्यातील पूर्णानगर ते नेरुळ गंगामाई जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था बुधवारी इतकी बिकट झाली की स्थानिकांच्या रोजच्या प्रवासासाठी अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे। एक महिना आधी डागडुजी झाली पण परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही। नागरिक आता संतप्त आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त करीत आहेत। भातकुली तालुक्यातील पूर्णानगर ते नेरुळ गंगामाई दरम्यानचा रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे। रस्त्यावर खड्डेच खड्डे आणि तेही इतके खोल की दुचाकी स्वारांनी किंवा पायदळ जाणाऱ्या नागरिकांनी रस्ता पार करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते। गेल्याच महिन्यात या रस्त्याचे डागडुजीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण ते केवळ तोंडी डागडुजी होती की काय असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत। काही खड्डे भरण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी जुने खड्डे तसेच उघडे आहेत। या रस्त्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि रोजच्या व्यवहारासाठी प्रवास करणारे नागरिक ये-जा करतात। अशा अवस्थेत अपघाताचा धोका वाढतोय, आरोग्य धोक्यात येतंय आणि सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनावर बोट ठेवलं जातंय। गेल्या वर्षी सुद्धा असंच झालं होतं। डागडुजी केल्याचा फक्त दिखावा। आता परत तोच रस्ता पुन्हा खड्ड्यांनी भरलेला। पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना जर या रस्त्याची वेळेत दुरुस्ती झाली नाही तर इथल्या जनतेला गंभीर परिणामांना समोर जावं लागेल। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तातडीने लक्ष देऊन या रस्त्याचे पुनर्बांधणीकरण करावे अशी नागरिकांची मागणी आहे। त्रास म्हणजे आता हा गेल्या काही वर्षापासून हा रस्ता खराब आहे आणि 10 ते 12 वर्षापासून आणि खड्डे पडलेले आहे, ॲक्सिडेंटचे प्रकार वाढलेले आहे। जे समजा लेकरं शाळेत जाते त्यांना त्रास आहे, कुठं समजा व्यवसाय आहे लोकांचा त्यांना पण त्रास आहे जाण्या येण्याचा, रोजच्यासाठी गाड्यांचं नुकसान होत आहे। आम्हाला हा लवकरात लवकर जरा तातडीने बांधकाम करण्यात यावं या रोडचं अशी मागणी आहे बा। गावकऱ्यांनी 2-4 वेळा तक्रारी केल्या या रस्त्यांच्या, तरी काही होत नाही आहे। बस थोडंसं असं डांबरीकरण होत आहे आणि बस खड्डे बुजवणे होत आहे आणि बस डागडुगी होत आहे आणि समजा त्रास वाढून देत आहे उलटा। हे या रस्त्यानं जाता येताना सर्व त्रास, बिमाऱ्या वाढून आल्या। आमच्या हातापायाचा त्रास, कमरेचा त्रास असा त्रास वाढत आहे आणि या रस्त्यानं 2 व्हीलर घेऊन पडणं हा आमच्यासाठी जनरल विषय झाला आहे। आम्ही असं समजा का 2 चक्करमध्ये एखाद्या वेळेस तर आम्ही पडतो या रस्त्यानं। त्याच्यानंतर पेशंट असला तर पेशंटला भरपूर त्रास होते जायच्या वेळेस, कारण की सर्वजवळ 4 व्हीलर अवेलेबल नाही आहे। ॲटोनं जावं लागते आम्हाला। ॲटोनं गेल्यानंतर या खड्डीतून ॲटोवाला कसा काय बचावणार आहे आणि 2 व्हीलर घेऊन तर आम्ही बरेच वेळा पडतो। 2 व्हीलरचं तर नवीन 2 व्हीलर आमच्या बेकारी झाले। लोकप्रतिनिधी लक्ष ते त्यांचा राऊंड आला म्हणजे तेवढ्यापुरती डाग लावतात ते। हे समजा एखाद्या किलोमीटरमध्ये 4-5 जागेवर डाग लावतात, अजून समोर काम ढकलत घेतात। आमदार साहेबांकडे हेच मागणी आहे की आमच्या गावाचा रस्ता जो 6 ते 7 किलोमीटरचा रस्ता आहे हा पूर्ण करावा। ह्या रस्त्यांनी सध्या एखादा पेशंट जर असला, गर्भवती महिला जर असली तर न्यायचा कसा, हा आमचा एक मोठा प्रश्न झाला। तर याच्यावर लवकरात लवकर हा आमचा रस्ता पूर्ण करून द्या, कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे। पावसाळ्याचे दिवस असल्या कारणानं कुठं गड्डा आहे काय आहे हे 2 व्हीलरला थोडी म्हणजे चालताना लक्ष देत नाही। मग इथं जर पेशंट न्यायचा असला तर कसा न्यायचा? फुकट आम्हाला मरण्याची एक कागार, पण मरण्याच्या स्थितीवर आम्ही येऊन बसलेलो आहे। याच्यावर महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे महत्त्वाचा हॉस्पिटलमध्ये जायचं असलं दुसरा रस्ता नाही आहे आम्हाला। तर आमचं एवढंच मागणी आहे की बाबा लवकरात लवकर हा रस्ता आमचा करा। विकासाच्या गोष्टी करणाऱ्या यंत्रणांनी जर या ग्रामीण रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं तर हा विकास केवळ भाषणापुरताच मर्यादित राहील। पूर्णानगर ते नेरुळ गंगामाई रस्त्यावरून होणाऱ्या हाल अपेष्टांचा अंत होण्याची आणि दर्जेदार डांबरी रस्त्याची नागरिकांना गरज आहे। सिटी न्यूज या विषयावर लक्ष ठेवून राहणारच आहे। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।